यवतमाळ जिल्ह्यात गावठी दारू विक्रीवर पुन्हा एकदा पोलिसांची कठोर कारवाई. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध हातभट्टी दारूच्या 3 आरोपींना पकडले. महागाव पोलीस स्टेशन अंतर्गत मौजे करंजखेड आणि फुलसावंगी गावांच्या हद्दीत आज सकाळी 11:30 ते दुपारी 4:30 या वेळेत स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या पथकाने छापेमारी केली. या कारवाईत 3 आरोपींना मोहमास सडवा, गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे सडवा आणि तयार दारूसह पकडण्यात आले. आरोपी राहुल ज्ञानेश्वर राखळे, वय 23 वर्षे, करंजखेड; अरविंद दत्ता राठोड, वय 35 वर्षे, फुलसावंगी; श्याम दत्ता जाधव, वय 45 वर्षे, फुलसावंगी. या कारवाईत पोलिसांना मिळालेला मुद्देमाल: 990 लिटर मोहमास सडवा, किंमत अंदाजे 49,500 रुपये; 80 लिटर तयार गावठी दारू, किंमत अंदाजे 8,000 रुपये. एकूण मुद्देमालाची किंमत 57,500 रुपये. सॅम्पल घेऊन उर्वरित मुद्देमाल जागेवरच नष्ट करण्यात आला आहे. एपीआय धीरज बांडे, पीएसआय शरद लोखरे, एएसआय मुन्ना आडे, एचसी तेजा ब्रणखाम, एचसी कुणाल मुंडोकर, पीसी सुनील पंडागडे, पीसी राजेश जाधव. पोलिसांनी सांगितले की अवैध गावठी दारू उत्पादन आणि विक्रीवर आता बाजीराव सिंघमसारख्या एलसीबी स्थानिक गुन्हे शाखेचा हातोडा जोरदारपणे पडणार आहे. अशा बेकायदेशीर धंद्यांवर कठोर कारवाई सुरू राहील. या कारवाईमुळे ग्रामीण भागात अवैध दारू विक्री करणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या या सततच्या मोहिमांमुळे जिल्ह्यात दारूबंदी कायद्याची अंमलबजावणी अधिक प्रभावी होत असल्याचं दिसून येत आहे. सर्वात आधी बातमीसाठी GR महाराष्ट्राला सबस्क्राईब करा.